बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ. मित्र हो, गाव म्हटलं की मातीचा गंध, बैलजोड्यांच्या टापा आणि चौकातली गजबज आठवते. पण या गावातल्या प्रत्येक रस्त्यावर जुनी वैर दबा धरून बसली आहेत. सत्तेसाठीची धडपड इथं माणसात फूट पाडते. पैलवानकीचं बळ इथं फक्त आखाड्यात नाही, तर राजकारणातही आजमावलं जातं. नदीच्या प्रवाहासारखी रहस्य इथं सतत वाहत राहतात आणि पोलीस ठाण्याच्या भिंती त्या रक्ताळलेल्या कहाणींची साक्ष देत राहतात. एक निवडणूक, खून आणि मग गावचं आयुष्य कायमचं बदलून जातं. वंगाळ ही फक्त कादंबरी नाही, तर रगारगात भिनणारी हकीकत आहे, जिथं प्रेम, वैर, सत्ता, विश्वासघात आणि रक्त या सगळ्यांचा संगम आहे. बोलती पुस्तकेचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय दिबा पाटील सर यांनी या कादंबरीची प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात, वंगाळ हे फक्त एक पुस्तक नाही, ही आपल्या समाजाची, गावाची आणि मातीची कथा आहे. वाचताना तुम्हाला यात तुमच्या ओळखीचं कोणीतरी दिसेल, तुमचं गाव दिसेल, तुमचं आयुष्यही दिसेल. आणि जर या शब्दांतून थोडाफार विचार, थोडंफार भान, थोडीशी ठिणगी जरी तुमच्या मनात निर्माण झाली, तर हाच लेखकाच्या लेखनाचा खरा पुरस्कार असेल. ग्रामजीवनाचा वेध घेणारी ही कादंबरी वाचनीय तर आहेच, परंतु गावगाड्याच्या जगण्याचा सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पट मांडणारी आहे. मराठी साहित्यात ही कादंबरी निश्चितपणे आपला ठसा उमटवेल आणि वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास वाटतो. लेखकाचे अभिनंदन आणि शुभेच्छा. चला तर मग सुरू करूयात अभिवाचन वंगाळ. प्रकरण पहिले. नागवाडी नावाचं एक छोटंसं गाव. कमीत कमी गावची लोकसंख्या असलेल्या या गावात पाटलांच्या भावकीचा बोलबाला होता. पाटील मिळून गावगाडा चालवत असत. त्याच गावात पिलाजीराव पाटील नावाचं एक दिलखुलास व्यक्तिमत्व होऊन गेलं. घोड्यावर रपेट असो किंवा शिकार असो, असे कित्येक नाद त्यांच्या अंगी होते. स्वतःच्या हिमतीवर कमावलेल्या 12 एकरचा एकुलता एक धनी आणि त्याच पिलाजीराव पाटलांचा जातिवंत एकुलता एक पोरगा सूर्याजी पाटील. बापाच्या पावलावर पाऊल टाकत स्वतःला त्या पद्धतीने तयार केलेल्या सूर्याजीचे पिळदार आणि तोलून मापून तयार झालेले शरीर, काळेभोर केस, ओठावर नुसत्याच फुटलेल्या मिसरुड्याच्या आकड्यात रुबाबदार असा शोभून दिसणारा रांगडागडी. सूर्याजी, ये सूर्याजी, अरे उरक की, अजून किती वेळ लावशील का? अशी मजबूत आरोळी रामाने मारली. तसा सूर्याजी सावध झाला. समोरच दुधानं अर्धी भरलेली कासांडी तोंडाला लावून रेती करतच सूर्याजी उठला. अरे आलो की, काय एवढा घायला आलायस? म्हणत सूर्याजीने सोप्यातूनच उलटा आवाज दिला. 18 विश्व संपत्ती लाभलेला सूर्याजी स्वतःमध्येच एक इतिहास होता. पिलाजीराव पाटलांच्या मागे एवढ्या शेतीचा तो एकटाच मालक होता. बापाचं छत्र हरवल्यानंतर घरची जबाबदारी अगदी कमी वयातच त्याच्या खांद्यावरती आली. गावात 5 गुंठ्यात पसरलेला वाडा, अगदी चोरवाट निघावी एवढी मोठी भिताड आणि तेवढंच मोठं वाड्याला दार. आपल्या शेतात राबून आयुष्याचं रहाट गाडगं हाकायचा हाच त्याचा काय तो उद्योग. पहाटेचे 5:30 झालेले. तांबडं चांगलंच फुटलेलं. रामा सूर्याजीची वाट बघत वाड्याबाहेर बैलांचे कासरे धरून ताटकळत उभा होता. बराच वेळ त्याने सूर्याजीची वाट बघून झाली होती, त्यामुळे तो थोडा वैतागलेला होता. ऊन डोक्यावर यायची वेळ झाली होती.
सूर्याजी वाड्यातून बाहेर आला. रामा लाल होऊन सूर्याजीकडे बघत म्हणाला, काय बायकोचा पदर सोडवत नाही होई, सारखा बांधूनच घेतलायस म्हण की. सूर्याजीने रामाकडे एक तिरका कटाक्ष टाकतच बघितलं आणि बोलता झाला, म्या काय करतोय, काय चाललंय बघतोयस नव, कशाला उगाच गरम होतोयास. असं म्हणत सूर्याजीने बैलांचा कासरा खस दिशी ओढला. खांद्याला बैलगाडीचा जू लावून बैल जू खाली घातली आणि त्यांच्या यसनी आवळून घेतल्या. मांड टाकून दोघे पण बैलगाडीत चढले. रामानं कासरं ओढलं आणि चल रा म्हणत बैलांना हिसडा दिला. तशी बैल चालायला लागली. कासराभर अंतर पार केल्यावर रामा मागं वळून बोलता झाला, अरे सुक्काळीच्या कशाला एवढा विचार करतोय, आज होतंय सगळं ठीक. रामा एवढं बोलून बैल हाकायला लागला, पण सूर्याजी शांत होता. शून्यात बघत होता तो. गाडी जशी जशी पुढे पुढे सरकत होती तशी तशी त्याची तंद्री वाढतच होती. सूर्याजी व रामाच्या दोस्तीचे किस्से उभ्या गावात माहीत होतेच, पण पुऱ्या तालुक्यात सुद्धा या जोडगोळीचं नाव होतं. कच्च्या अंड्याच्या रतिबाने जशी खोंड मुसमुसतात तशीच ही दोघं. रामा गरीब घरचा पोरगा, दाखवायला सुद्धा घरदार जमीन जुमला नव्हता, पण सदा सर्वदा तो सूर्याजीच्या बरोबर, अगदी सावलीसारखा. एक बैल जेवढा राबायचा नाही तेवढा रामा सूर्याजीसाठी राबत असे. सूर्याजीनी पण त्याला कधी परक केलं नव्हतं. अधूनमधून दोघात खटके उडायचे, पण सूर्याजी कोणतेही निर्णय घेताना एकतर म्हातारी आय आणि दुसरा म्हणजे रामा यांच्या कानावर घालूनच घ्यायचा. सूर्याजीच्या तंद्रीत बैलगाडी कधी मधल्या ओढ्याजवळ आली सूर्याजीला समजलंच नाही. गावापासून कोसभर असलेल्या सूर्याजीच्या झोपडी वजा वस्तीवर जायला मध्येच जाधवाच्या तालीजवळून ओढा लागायचा. त्या ओढ्यातूनच वस्तीवर जायला वाट होती. 12 महिने 13 काळ त्या ओढ्याला पाणी असायचं. रामानं बैल सोडली तशी बैल पाण्याच्या आशेनं ओढ्याकडे वळली. गाडी एका बाजूला सारून रामानं बैलांना पाणी दाखवलं. तेवढ्यात सूर्याजी निम्म्या ओढ्यातून पुढे निघून गेला होता. सूर्याजीचं हे वागणं रामाला जरा खटकलंच होतं, पण सूर्याजीच्या तापट स्वभावामुळे रामा सहसा बोलणं टाळायचा. वाहत्या ओढ्यातून पाठमोऱ्या जाणाऱ्या आपल्या जिगरी दोस्ताला रामा बघतच राहिला. तुळजापूरच्या बाबूराव पाटलांची लेक हिरा. हिरा आणि सूर्याजीचं लग्न ते लहान असतानाच त्यांच्या बापांनी लावून ठेवली होती, पण बाबूरावांनी हिराला जवळजवळ 7 वर्षांनी नागवाडी गावात पाठवलेलं. हिरा सुद्धा सूर्याजी सारखीच तापट स्वभावाची. वावगं तिला खपायचं नाही. लहान असल्यापासूनच घरच्या कडक शिस्तीत वाढलेल्या हिराला कष्टाळू जोडीदार सूर्याजीच्या रूपात मिळाला होता. हिरा नागवाडीचं वातावरण जाणून होती आणि नवऱ्याच्या एवढ्या मोठ्या प्रपंचात हिरा अगदी लक्ष्मी सारखीच होती. इळमाळ शेतात असल्या कारणानं हिराच्या कमरेला धार लावलेला इळा ठरल्यासारखाच असायचा, कारण नागवाडीत वारच तसं वाहत होतं. आया बायांना गावात मोकळं वावराची मुभा नव्हती, नव्हे त्यांच्यात तेवढं धाडस पण नसायचं. पण हिराला या गोष्टीची पर्वा नव्हती. तुळजापुरात बाबूराव पाटलांच्या वाड्यात हिराला धाडसाचे धडे दिले होते, त्यामुळं तिला गावात कशाची भीती नव्हती. सूर्याजी सोबत तिचा संसार अगदी सुखाचा होता, अगदी बैलगाडीच्या 2 चाकाप्रमाणे. नागवाडीत सूर्याजीकडे जमीन जास्त असल्याने भावकीत त्याला विरोध असायचा, पण बाबूराव पाटलांच्या शाळेत तयार झालेल्या हिराला या गोष्टी नवीन नव्हत्या. ती धाडसानं सगळ्या शिवारात वावरायची. नागवाडीत पाटलांची भावकी तशी मोठीच. गावात पाटलांची भावकी म्हटलं की लोकांना त्यांच्या नादाला लागायचं म्हणजे विचार करायला लागायचा, पण त्यांच्यातच एकमेकात वादविवाद व्हायचे. भावकीतले वाद एवढे वाढायचे की अगदी हांबरी तुंबरीवर यायचे. गावात थोरात दादांच्या नंतर जास्त जमीन सूर्याजी पाटलांची होती.
त्यामुळं त्याला भावकीत विरोध जरा जास्त असायचा. आणि त्यांच्याच भावकीतले अण्णासाहेब पाटील नावाची व्यक्ती फार बिरकी हं. गाव ते गाव, पण सूर्याजीचं सुद्धा त्यांना बरं वाटत नसे. जसा मिळेल तसा अण्णा पाटील सूर्याजीला त्रास देत असेत, पण सूर्याजीने त्यांना कधी भीक घातली नव्हती. अण्णांचा गावात दरारा होताच, पण ते एखाद्या गोरगरिबावर सुद्धा कधी दयामाया दाखवायची नाहीत. गावात एखाद्याच्यात पै पाहुणे यायची सोय नव्हती. एखादी वयात आलेली पोर अण्णा दिवसा ढवळ्या नाचवायची. अण्णा पाटलांना चाप घालायचा उभ्या गावात कोणाच्या दम नव्हता. रोज गावात कोणाच्याही उभ्या भरलेल्या पिकात आपली मारकी बैल सोडून नासधूस करत असत. लग्नाची आणि पळवून आणलेली एक अशा 2 बायका अण्णा पाटलांच्या होत्या. अण्णा पाटील गावात असे वावरे की पुऱ्या गावचे एकटेच मालक आहेत. 4-2 टाळकी नेहमी त्यांच्याबरोबर कायमचे असायचे. सूर्याजीच्या वस्तीवरची कूड विणून तयार केलेली झोपडी त्यातल्या त्यात टोलेजंग होती. 4 दुभती जनावरं, शेरडं आणि ढीगभर कोंबड्या असा गोतावळा त्या वस्तीवर असायचा. बाजूच्या पसरल्या शेतामध्ये मक्याचे पीक असायचं. सूर्याजीचा जोर जोंधळे आणि मका यावरच असे. एक वर्ष सूर्याजीला भरभरून पीक झालं. सांगली जिल्हा मार्केट यार्डमध्ये जोंधळ्याला चांगला भाव असे. त्यावरच सर्वांच्या पैशा पाण्याचं आणि गडी माणसांचे व्यवहार चालत असत. त्यावेळी रोजगाऱ्यांची चांगलीच रेलचेल होती. सूर्याजीचा कारभार दांडगा असल्या कारणानं त्याला रोजगारी कामाला सांगितल्याशिवाय पर्याय नव्हता, आणि म्हणूनच नेहमीच रोजगारी त्याच्यात कामाला असायचे. त्यांची काळजी सूर्याजी जातीनिशी घ्यायचा. भानू चव्हाण नावाचा रेड गावचा एक गडी कायमचा सूर्याजीच्या वार्षिक बोलीवर चाकरीला होता. खूप प्रामाणिक, फार कष्टाळू. भरपूर पीक झाल्यानं सूर्याजी सुखावला होता. काळ्या मातीत घाम विरघळून त्याचं मोती झाल्याचं समाधान त्याला झालं होतं. ज्वारी मार्केट यार्डला घेऊन जावी आणि 4 पैसे कमवावेत असा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. रेडकर, यावेळी झाक पीक झालंय बघ. ओढ्याच्या कडेला न्हाव्याच्या तालीवर वाढलेलं गवत जनावरांना वैरणीसाठी काढत असला रेडकर सूर्याजीला मध्येच थांबवत म्हणाला, अहो मालक, रात दिस तुम्ही राबतासा, पिक झाक येणारच नव. अरे म्या काय म्हणतो या ते तरी ऐकले का? जुंधळ सांगली मार्केटला नेऊन इकावं म्हणतो या. दर बी बरा आहे आणि 2 पैक बी मिळत्याल. यावर रेडेकर म्हणाला, खायापुरतं घेऊ ठेवून आणि घालू समज. हा, उद्याच निघूया म्हणत सूर्याजी उठला. रेडकरने गवताच्या काढलेल्या मोठ्या भाऱ्याचा कासरा आवळला आणि सूर्याजीने त्याला तो उचलायला मदत केली. दुसऱ्याच दिवशी सूर्याजी सकाळीच आपले आंघोळ पाणी उरकून बाहेर पडणार, तोच त्याला मागून आवाज आला, कुठं र एवढ्या तांबडं फुटायच्या वेळी चाललाय सूर्याजी? सूर्याजीच्या आईने करड्या आवाजात सूर्याजीला मोडता घातला. जिल्ह्याला चाललोय, जुंधळ मार्केटला घालून येतो. दर बी चांगला आहे, त्यासाठीनं जरा लवकरच चालूया. लवकर जाऊन लवकर माघारी फिरावं म्हणतोय. हे ऐकून सूर्याजीच्या आईचा पारा चढला. सूर्याजी कोणतीच गोष्ट तिला सांगितल्या बिगार करत नसे. अरे सांगायची काय पद्धत आहे का नाही? कसं समजा तुझ्या मनाचाच कारभार. तुझ्या बाच्या बागारी तुला कसा सांभाळला माझं मला ठावं. आता आईला कसं काय सांगू वाटलं रे? तुझं लगीन लावून नदीच्या पल्याड नेऊन ठेवलं नव्ह का? म्हातारी सगळं डोळ्यात पाणी आणून बोलली, गाय तसं नव्ह. मग का नाही सांगितलं? पुन्हा खड्या आवाजात तिने विचारलं. सूर्याजी आईकडे बघून म्हणाला, शांत हो, शांत हो आई. चालत्या गाडीला कशाला गुन्हा लावायला लावतीयास? चांगल्या कामाला निघताना लई किरकिर करू नकस. वय येतो म्या. सूर्याजी जापत्यातून खाली आला.
पाठमोऱ्या सूर्याजीकडे बघत म्हातारी म्हणाली, भाकर बांधून दिल्या ती खाऊन घे, उपाशी मरू न ग, आणि लवकर माघारी फिर. माय लेकाचं बोलणं हिरा देवघरातून देव पूजत ऐकत होती. आईचा सूर्याजीवर खूप जीव होता हे ती जाणून होती, आणि म्हणूनच ती मायलेकांच्या मध्ये भाग घेत नव्हती. सकाळी सूर्याजी बाहेर पडणार म्हणून तिने भाकरी थापून बांधून ठेवली होती. जिल्ह्याला पूर्ण दिवस उलटणार तिला माहीत होतं. रेडकर कधीचा बैलगाडीजवळ सूर्याजीची वाट बघत ताटकळत उभा होता. ओढ्याच्या पल्याड वस्ती असल्याने ओढ्यातूनच जोंधळ्याच्या गोण्या त्याने पाटकुळीवर लादून आणल्या होत्या. आसपास 100 किलो असलेल्या गोण्या त्याने एकट्यानेच उचलून ओढा पार करून बैलगाडीत लादलेल्या. मळलेली बंडी घामाने पुरती भिजवून गेली होती. ओढ्यातच त्याने हात पाय धुवून इजार आणि सदरा अंगात चढवला आणि गाडीमध्ये बसला. तेवढ्यात तिथे सूर्याजी आला. निघायचं ना म्हणत सूर्याजी गाडीत बसला. होय होय म्हणत रेडकरनं बैलाचा कासरा ओढला तशी बैल चालू लागली. गोण्या जास्त असल्यानं बैलांचं जू करकरत होतं. सूर्याजीनं रेडकरला विचारलं, रामा येणार होता ना? काय झालं मग, का नाही आला? होय जी येणार होतं, पण गाडीत आधी जास्त माल हाय आणि आपण दोघ म्हणून नाही येत म्हणाले रामभाऊ. तरी म्या चलाच म्हणून मागं लागलो होतो, पण रामभाऊ माझ्यावरच खेकासलं. अरे बैल काय मारताय काय सुकाळीच्या नो? तू शाना आणि तुझ्यावरचा तुझा मालक 1.5 शाना असं म्हणलं. रेडकरने एका दमात सगळं सांगून टाकलं. सूर्याजीने रेडकरकडे बघून एक मिश्किल हास्य केलं. बैल त्यांच्या गतीने चालत होती. हौशा राजा अशी बैलांची जोडी. अंगाने ताड माड असलेली ही जोडी नजर लागण्यासारखीच होती. कामाला अक्षरशः वाघ होती. सूर्याजीचा या घरच्या 2 बैलावर विशेष जीव होता. त्यानं स्वतःही 2 खोंड तयार केली होती. हंडी असू देत नाहीतर कणकेचे तेल लावलेले गोळे असू देत, असा ठेवल्यासारखा खुराक त्यांना असायचा. ताजे हत्ती घास 3 टाईम लाकडाच्या इळ्यावर कापून बारीक करून त्यांना वैरणीला असायचं. नागवाडीपासून 40 कोस लांब जिल्हा मार्केट यार्ड होतं. एवढ्या लांब जायचं म्हणजे बैलांचे हाल हाल व्हायचे. जवळजवळ 6 क्विंटल माल गाडीत असल्यामुळे किमान 2-3 ठिकाणी बैलांना विश्रांतीसाठी थांबायला लागत असे. जिल्ह्याला जाऊन मागं फिरायचं म्हणजे सगळा दिवस लागायचा. गाडी वगळीतून खाली उतरली आणि सरळ मार्गाला लागली. नागवाडी गावातून थोडं पुढं आल्यावर नदीला लागूनच वळणाचा रस्ता होता. शिरगाव, नागठाणे, भिलवडी, नांद्रे आणि नंतर सांगली मार्केट यार्ड असा मार्ग होता. चाकात काळं वंगण घातल्यानं बैलगाडीची चाकं अगदी तुपासारखी मऊ पडलेली. चाकांच्या मधल्या कुडीला घुंगरू बांधल्यानं गाडी जसजशी पुढे जाईल तसतसा घुंगरांचा कानाला तृप्त करणारा आवाज येई. ह्यात सगळ्यात ओझ्याने बैलांचे हाल सुरू होते. रेडकर, यावेळी गाडीत लेका जरा जास्तीच बोजा झालाय बघ, सूर्याजी रेडकरला म्हणाला. अहो मालक, 1-2 गुणी जास्त झाल्या, ती नाही ती जास्ती. अरे समज खरं आहे, पण बैल लईच मुसमुसायला लागल्या ती बघ. मला काय भानगड कळ ना. यांचं बोलणं चाललंय तेवढ्यात नागठाणे गावची ढिगर जवळ आली. एखादा डोंगर सुळकाच असल्यासारखी ती ढिगर. फारच अरुंद असल्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांना सुद्धा तिथून जायचा ताप व्हायचा. आणि असल्या ढिगारीला आज हौशा राजाचा कसपणाला लागणार होता. गाडी ढिगारीच्या पायथ्याला पोचली. बैल वर चढायला लागली. पूर्ण ताकदीनं गाडी ओढू लागली. त्यांच्या डोळ्यात आता रगात उतरायचा अवकाश होता. तरी बैल ताकद लावून गाडी ओढू लागली. सूर्याजीला याची शंका होतीच. त्यानं गाडीतून खाली उडी मारली आणि अंगारखा काढून बैलगाडीच्या साठीत खवला. चपळाईनं चाकाचा आर ताकदीनं धरलं.
अंड्या तुपातला घास खाऊन पिळदार शरीर कमावल्या सूर्याच्या दंडाच्या शिरा तटतटून बाहेर आल्या. ढिगारीच्या उबड धोबड रस्त्यावर पाय रोवले. मांड्यांचे रट्टे फरफरले. छाती फुलली. रेडकर, अरे हानकी बैल म्हणून सूर्याजी चाक जोरात पुढे दाबू लागला. जी मालक म्हणत रेडकर बैल हाणू लागला. राजाला 2 चाबकाचं निबार फटकं ओढलं. तशी हौशा राजा अजून जोर लावून गाडी वळू लागली. सूर्याजी आपल्या पुऱ्या ताकदीने गाडी दाबत होता. थोड्या वेळातच गाडी ढिगर चढून वर आली. सूर्याजीचा घसा कोरडा पडला. सगळं अंग घामानं निथळून गेलं. बैल पुरती धापलून गेली. औंडा गिळू लागली. अक्षरशः पाणी पाणी झाली. रेडकरनं कासऱ्या ओढून गाडी आवळली तसा बैलांच्या वेसणीला हिसडा बसून बैल जाग्यावर थांबली. सूर्याजीनं झपाट्याने चाकाला गुणा लावला आणि सगळं वातावरण एकदम सुनं झालं. पुढे येऊन सूर्याजी आपल्या लाडक्या हौशा राजाला कुरवाळू लागला, गोंजारू लागला, त्यांच्या तोंडावर हात फिरवू लागला. बैलजोडीचे हाल बघून सूर्याजी गांगरून गेला. लेकरासारखीच त्याला ती. रेडकर, शिपाई लाव जुला आणि सोड यासनी जरा विश्रांती खाऊ दे त्यासनी. रेडकरनं बैल सोडली आणि झूच्या मधल्या मोडक्याला शिपाई लावली. बैल एका बाजूला सावलीत उडली. डाव्या बाजूला सुरू असणाऱ्या मोटेवर पाण्यावर घेतली. काहीतरी घावल्यासारखी बैल पाण्यावर तुटून पडली. पोटभर पाणी पिऊन झाल्यावर रेडकरनं बैल बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला बांधली. मालक, जरा गार सावली आहे इथं. बसून जरा भाकर खातायचा काय? रेडकरने सूर्याजीला प्रश्न केला. नकारार्थी मान हलवून सूर्याजी मोठे जवळ असल्या दगडी पाटाकडे वळला. पाटात वाहणाऱ्या निखळ पांढऱ्या शुभ्र पाण्यात उतरून उंजळीने ढसाढसा पाणी पिऊ लागला. बैलांचं झालेलं हाल आणि स्वतः खायला घालून तयार केलेलं समाधान अशा मनस्थितीतच सूर्याजी ताडकन मागे फिरला. आईनं लवकर मागं फिर म्हणून सांगितलेलं त्याला आठवण झाली. नागठाणे गावच्या हद्दीत त्या ढिगरीला जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नव्हता. सूर्याजीने स्वतः बैल झाडाची सोडून जुला लावली आणि रेडकरला सांगून शिपाई काढली आणि गाडीत चढून बैल हाकायला लागला. बैल पण पाणी पिल्यामुळं आणि घटकावर विश्रांती मिळाल्यामुळं ताजी तवानी झाली होती. रेडकर गाडी मागून येऊन उडी मारून वर चढून गोण्यावर बसला. पुन्हा गाडीला गती आली. बघता बघता गाडी नांदऱ्यात आली. 11च्या सुमारास गाडी नांदऱ्यात जेवणासाठी थांबून शंकर महादेवाच्या मंदिरात एका डेरेदार वडाच्या झाडाखाली हा सगळा गोतावळा थांबला. महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून दोघं जेवायला बसली. भाकरीचं फडकं सोडलं. त्यात बांधून दिलेल्या हिराच्या हातचा झणझणीत ठेचा आणि त्याचबरोबर कांदा याची चव निराळीच होती. दोघांनी जेवण उरकून प्रवासाला पुन्हा सुरुवात केली. हौशा राजा अंतर कापत सांगली मार्केट यार्डपर्यंत आले. गाडी यार्डात शिरली तसा हमालांचा घोळका बैलगाडीजवळ गोळा झाला. हमाल पाहिजेत का हो बागायतदार? त्यातला एक हमाल बोलला. रेडकर आपल्या मालकाच्या तोंडाकडे बघत त्या हमालाला म्हणाला, नाही बाबा, आमच्या आम्ही घेऊ उतरून घोड्या. तुला आणि कुठं वारणी द्यायची बाबा? असं म्हणून रेडकर खाली उतरला. सदरा काढून बाजूला ठेवत गाडीतल्या एका गोणीला हात लावत तो म्हणाला, मालक, जरा गोण्यासने हात लावता काय? होय होय म्हणून सूर्याजी एक एक गोणी उतरायला मदत करू लागला. सगळ्या गोणी उतरून झाल्यावर सूर्याजी दलाल आडत्यांच्या नादाला न लागता थेट व्यापाऱ्यांकडे गेला. तिथे दर चांगला होताच, पण सूर्याजीचा माल सुद्धा नाव न ठेवण्यासारखाच होता. नेहमी मार्केटला येणं जाणं असल्याने व्यापाऱ्यांनी सूर्याजीला मालाला दर देण्यास घासाघिशी केली नाही. सूर्याजीचा माल चांगल्या भावाने विकला गेला. कष्टाचं चीज झाल्याचं समाधान सूर्याजीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पैशाची पिशवी आपल्या बंडीच्या खिशात नीट सांभाळून ठेवत सूर्याजी गाडीत बसला.
रेडकरनं परतीच्या प्रवासाला बैल हाकायला सुरुवात केली आणि हौशा राजा पुन्हा नागवाडीच्या दिशेनं धावू लागली. धन्यवाद. श्रोते मित्र हो, आपल्याला ही कादंबरी मनापासून आवडली असेल तर एक छोटीशी विनंती. कृपया या कादंबरीची लिंक जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या एका शेअरमुळे एखाद्या नवीन व्यक्तीपर्यंत उत्तम मराठी साहित्य पोहोचू शकते. मराठी साहित्याचा हा ठेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे सहकार्य आमच्यासाठी अमूल्य आहे. बोलती पुस्तके हे आमचे मराठी ऑडिओबुक चॅनल पूर्णपणे मराठी साहित्याला समर्पित आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आमच्या चॅनलचे आजपर्यंत 78,000 सबस्क्रायबर्स झाले आहेत. आता तुमच्याच सहकार्याने 1,00,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठण्याचे स्वप्न आम्ही पाहत आहोत. या चॅनलवर तुम्हाला 300हून अधिक कादंबऱ्या आणि 5,000 पेक्षा अधिक मराठी कथा ऐकायला मिळतील. तेही अगदी मोफत, सहज, कुठेही आणि कधीही. आपल्या मोबाईलवर तर चॅनल सबस्क्राईब कराच, पण शक्य असल्यास आपल्या प्रियजनांच्या, मित्रांच्या आणि कुटुंबियांच्या मोबाईलवरून ही बोलती पुस्तके चॅनल सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद. दशरथ पाटील, अभिवाचक, बोलती पुस्तके. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.